संदीप सरांनी थोडंसं एक बेसिक इंट्रोडक्शन दिलेलं आहे प्रेझेंटेशन, त्यामुळे थोडंसं एक डीपली मला या ठिकाणी जायला आवडेल. सो या ठिकाणी हा फर्स्ट स्लाइड आहे सर. ओके, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे PLRA मध्ये, पुणे लँड रिएल्टर्स असोसिएशनमध्ये. तर आपलं स्लोगन आहे युनिटी दॅट्स बिल्ड सक्सेस. युनिटीमध्येच आपल्याला या ठिकाणी सक्सेस बिल्ड होणार आहे. आणि लर्न, कनेक्ट, कॉलॅबरेट अँड ग्रो. महाराष्ट्रात प्रीमियर रिअल इस्टेट प्रोफेशनल नेटवर्क आपण या ठिकाणी बिल्डअप करतोय. नेक्स्ट, आता तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असणार आहे की PLRA म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. PLRA हे नाव आपण गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऐकतोय, बॅनरच्या माध्यमातून पाहण्याची आपल्याला संधी मिळते. तर तेच आता आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊयात. प्रोफेशनल नेटवर्क असणार आहे या रिअल इस्टेट फील्डसाठी. तर PLRA म्हणजे पुणे लँड रिएल्टर्स असोसिएशन. हे लँड रिएल्टर्स, डेव्हलपर्स, इन्व्हेस्टर्स, चॅनल पार्टनर्स आणि रिअल इस्टेट प्रोफेशनल्स यांना एकत्र आणणार एक व्यावसायिक नेटवर्क असणार आहे. विविध प्रकारचे नेटवर्क आपण पाहत असतो. तर याच ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये ह्या सगळ्या चॅनल्सला घेऊन आम्ही हे बिल्डअप करतोय. तर PLRA हेचं एक उद्दिष्ट जे आहे ते फक्त नेटवर्किंग करणं नसून आपले जे सन्माननीय सदस्य असणार आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होण्यासाठी आपण या ठिकाणी याची स्थापना केलेली आहे. कॉलॅबरेशन झालं पाहिजे, लर्निंग सगळ्यात महत्त्वाचं. फर्स्ट एक म्हटलं जातं कायम की फर्स्ट लर्न देन अर्न. आधी शिकलं पाहिजे, शिकलं की बाय डिफॉल्ट आपण अर्निंग करणं सुरू करतो. परंतु बऱ्याच लोकांना शॉर्टकट घेण्याची सवय असते. आता आपण एक सिंपल जर पाहिलं, एक 10 ते 12, 15, 20 हजाराचा जॉब जरी घ्यायचं म्हटलं मार्केटमध्ये तरी लोकांना एक डिग्री घ्यावी लागते. येस ऑर नो? येस. मग या ठिकाणी आपण स्वप्न घेऊन आलेलो आहे की आपल्याला लाखो रुपये जर बनवायचे असतील तर डेफिनेटली आपल्याला लर्निंग खूप गरजेचं आहे. याच्यासाठी कुठले असं विशेष इन्स्टिट्यूट नाहीये की जे आपल्याला त्या लेवलचं एज्युकेशन देईल. आपल्याला करत करतच शिकायचंय. आपण या ठिकाणी चालणार आहोत, धडपडणार आहोत, परत उठणार आहोत आणि परत त्या ठिकाणी चालणार आहोत आणि एक सिच्युएशनला आपण या ठिकाणी फ्लाय करणार आहोत. मग हे करत असताना लर्निंग हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आणि हे लर्निंग देण्यासाठी आपल्याला PLRA काय या ठिकाणी सपोर्ट करेल आणि लॉंग टर्मचं सक्सेस मिळायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण वर्किंग करत असताना या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती की डील्स कशा प्रकारे होतात. झाल्या डील्स तर एकत्रित होतात किंवा 3-3, 4-4 महिने, 6-6 महिने ही डीलचा वेट करावा लागतो. आणि याच्यामध्ये आपल्याला लॉंग टर्मचं सक्सेस पाहिजे. एक प्रोफेशन म्हणून आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणी बरेच आपले व्यावसायिक बांधव असतील जे पार्ट टाइम करत असतील, साईड बाय साईड करत असतील, काही फुल टाइम करत असतील. मग हे करत असताना आपल्याला त्या ठिकाणी एक लॉंग टर्मचं सक्सेस मिळवून देणं हे पण PLRAचं ध्येय आपण समजू शकतो. बिझनेसची ग्रोथ जी आहे, कॉलॅबरेशन जे आहे, कॉलॅबरेशन कशा प्रकारचं होणार आहे ते तुम्हाला टाइम टू टाइम लक्षात येईल. त्याबरोबर जसं मी मगाशी म्हटलं की लर्निंग केलं तर सक्सेस बाय डिफॉल्ट या ठिकाणी मिळणार आहे. नेक्स्ट, आता व्हाय PLRA. आता बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये असेल की हाऊ, दोन गोष्टी असतात. एक असतो हाऊ आणि सेकंड आहे व्हाय. बरेच लोक हाऊ शोधण्याचा प्रयत्न करतात की कसं करायचं. आता इथं जरी आपण बसलेलो आहे ना तर माइंडमध्ये येते की कसं करायचंय. तर हाऊ पेक्षा इम्पॉर्टंट आहे व्हाय. ज्याचा व्हाय क्लिअर आहे ना त्याला कुठल्याही गोष्टी सांगण्याची गरज पडणार नाही, कारण की व्हाय क्लिअर आहे म्हणूनच आपण या ठिकाणी बसलेलो आहे. संडेचा दिवस आहे. संडेचा दिवस आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट सगळ्यांना माहित आहे. कदाचित एखादी डील आपली आज ब्रेक झाली असती, परंतु त्याहीपेक्षा जास्त व्हॅल्यू आपण ह्या प्रोग्रामला या ठिकाणी दिलेली आहे. तर नक्कीच आपला व्हाय क्लिअर आहे. संडेचा दिवस आहे तर ह्या दिवशी आपला व्हाय क्लिअर असल्याशिवाय आपण या ठिकाणी अवेलेबल झालेला नसतो. तर डेफिनेटली आपला व्हाय क्लिअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आव्हाने काय येतात. आता चॅलेंज सगळ्यांना येतात, प्रत्येकाचे वेगवेगळे चॅलेंज आहेत. तो पण राऊंड आपला यामध्ये होणार आहे की आपल्याला काय प्रॉब्लेम्स येतात आणि एक्सपर्ट कडून आपल्याला त्याचे काय सोल्युशन्स मिळणार आहेत. तर सगळ्यात पहिलं की जेन्युइन नेटवर्किंगची कमतरता. आपण काम करत असताना बरेच व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्या ठिकाणी आपण इन्व्हॉल्व असतो. त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपण पोस्ट टाकतो, परंतु जेन्युइन नेटवर्किंग काय आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, आपण काम करत असताना म्हणजे मी काय म्हणजे संदीप सरांशी पण डिस्कस करताना बऱ्याच वेळा हा मुद्दा येतो की सर काय होतं, आपण व्हेरीफाय करत नाही कुठल्या गोष्टी. व्हेरीफाय केलं तर काम सोपं होतं. आपण हार्डवर्कला चाललो, आपल्याला हार्डवर्क तर करायचं आहे, परंतु हार्डवर्क प्लस स्मार्टवर्क आपलं झालं पाहिजे आणि जेन्युइन नेटवर्किंग झाली पाहिजे. आता बरेच लोक एखादे जर लँड असेल तर लँडमध्ये जर इन्क्वायरी जर त्यांनी टाकली तर त्यांना जर आपण विचारलं की ह्या लँडचं लोकेशन काय आहे, व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स, तर त्यांच्याकडे काही नसतं. म्हणजे इथून उचल आणि तिथं टाक, इकडून उचल तिकडं टाक. तर हा कॉन्सेप्ट मार्केटमध्ये चालतो आणि हा आपल्याला कुठंतरी बंद करायचा आहे आता. कारण की आणि बऱ्याच वेळा काय होतं की हा प्रयोग केल्यामुळं त्यांना इन्क्वायरी पण जाते की आम्हाला हा प्लॉट बघायचा आहे, परंतु त्यांच्याकडे स्वतः त्यांनाच लक्ष देत नाही हा कुठल्या ग्रुपमधून उचललेला कंटेंट आहे आणि फायनली मग ते फोन उचलणं
बंद करतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असणार आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी PLRAच्या माध्यमातून व्हेरीफाईड पोस्ट या ठिकाणी केल्या जातील. सोशल प्लॅटफॉर्म एकदम आपण हाय लेवलवरती बिल्डअप करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून नेटवर्किंग प्रॉपरली होईल. ट्रस्टेड पार्टनर्स, आता लँडमध्ये डील करताना ज्याच्याकडे क्षेत्र आहे तो स्वतःच त्या ठिकाणी डील करणं सुरू करतो. प्रोफेशनल्स लोकांची कमतरता आपल्याला नक्कीच जाणवते. त्यांच्याकडे इथिक्स नसतात आणि बऱ्याच गोष्टींमुळं त्यांच्यापर्यंत पोहोचणंही अवघड होऊन जातं. त्यानंतर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज, आपल्याकडे त्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या लिमिटेड आहेत. नेटवर्किंग केल्यामुळं किंवा आपण त्या ठिकाणी PLRA मध्ये असल्यामुळे आपल्याला एकमेकांना डील शेअर करायला हेल्प होईल. मार्केटचं नॉलेज जे आहे ते आपल्याकडे कमतरता आहे. मार्केट हे खूप मोठं आहे, डे बाय डे ग्रो करते. आपण आज मेट्रो सिटीमध्ये आहोत. पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये काम करत असताना एरिया वाढतोय, डेव्हलपमेंट वाढते आणि सगळ्या गोष्टी वाढत असताना आपल्याकडे जर नॉलेज नसेल तर डेफिनेटली आपण त्या लेवलवरती ग्रोथ करू शकत नाहीये. प्रोफेशनल ग्रोथ नसते. प्रोफेशनल ग्रोथ म्हणजे काय, आपण हे काम करत असताना पार्ट टाइम जरी करत असलो, भले दिवसातले 2 तास आपण ऍक्टिव्हिटीज करतोय, तरी आपल्याला प्रोफेशनल या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि या सर्व समस्यावरती उपाय म्हणून PLRAची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर आपला व्हाय या ठिकाणी क्लिअर असणं गरजेचं आहे. व्हाय आपला हा क्लिअर झालाच पाहिजे. नेक्स्ट, सगळ्यात महत्त्वाचं PLRAची स्थापना आता या ठिकाणी झाली आहे, परंतु व्हिजन आणि मिशन काय आहे? कारण की आपल्याकडे जर व्हिजन आणि मिशन जर असेल तरच आपण ग्रो करू शकतो. तर आपलं जे व्हिजन आहे तर पुणे आणि महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह, प्रभावी आणि व्यावसायिक लँड रिलेटेड नेटवर्क तयार करायचं आपल्याला. हे आपलं व्हिजन घेऊन आपण या ठिकाणी काम करतोय. आणि मिशन जे आहे तर डेफिनेटली या ठिकाणी लँड प्रोफेशनलला आपल्याला एकत्र घेऊन यायचंय, कॉलॅबोरेशनला आपल्याला प्रोत्साहन द्यायचंय. त्यानंतर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएट करायचे. ट्रेनिंग आणि नॉलेज हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. बिझनेस प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीने करणार आहे. जेवढे आपण एफर्ट लावू तेवढं आपल्याला ह्या फील्डमध्ये स्काय इज द लिमिट आहे ऍक्च्युअल. तर त्या ठिकाणी नॉलेज आपल्याला घ्यायचंय, वेगवेगळे ट्रेनिंग्स होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला जसा हा फर्स्ट प्रोग्राम आहे, असे कंटिन्युअसली दर महिन्याला शेड्यूल्स प्रमाणे 12 महिन्यामध्ये 12 प्रोग्राम आपण या ठिकाणी ऑर्गनाईज करण्याचं ध्येय पण ठेवलेलं आहे. आणि हे एरिया वाईज होईल. ते पुढं तुम्हाला ज्यावेळेस एंड ऑफ द सेशन होईल त्यावेळेस तुम्हाला पुढचे ते नियोजन पण कळवले जातील. त्यानंतर इथिकल बिझनेस प्रॅक्टिस वाढवणे हे सगळ्यात महत्त्वाचं मूळ आहे. बिझनेसमध्ये जर ग्रो करायचे तर आपल्याकडे इथिक्स पाहिजेत आणि इथिक्स आणि सिस्टम ह्या दोन गोष्टी जर आपल्याला जर बरोबर असतील तर डेफिनेटली आपण कधीही ग्रोथ घेतल्याशिवाय राहू शकत नाही. मेंबरच्या ग्रोथला मदत करणे, प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी न्यू युजर असो किंवा रिअल इस्टेटमधला किंग असो, तर प्रत्येकाची ग्रोथ गरजेची आहे. आणि त्या ग्रोथसाठी आम्ही या ठिकाणी मिशन घेऊन चाललोय. आपण या ठिकाणी मिशन घेऊन चाललोय की आपल्याला त्यांना हेल्प करायची आहे. नेक्स्ट, कोर व्हॅल्यूज काय असणार PLRA? तर ट्रस्ट, विश्वास. दुनिया विश्वासावरती काय आहे, तर त्याच पद्धतीने या ठिकाणी विश्वास इम्पॉर्टंट आहे. विश्वास असेल तर सगळे व्यवहार होतात. विश्वास नसेल तर 1 रुपयाचे ट्रान्झॅक्शन करणं पॉसिबल नाहीये. त्यानंतर ग्रोथ तर पाहिजे. जी गोष्ट आपण कालपर्यंत ज्या लेवलला होतो त्याच्यावरती जर नेक्स्ट लेवलला जर आपण आज नाही गेलो तर डेफिनेटली आपल्याला याच्यामध्ये विजय प्राप्त होणार नाही, याच्यामध्ये आपला इंटरेस्ट राहणार नाही आणि आपण लॉंग टर्मच्या दृष्टीने ह्या फील्डमध्ये राहणार नाहीये. प्रोफेशनलिझम, व्यावसायिकता. प्रोफेशनलिझम हा खूप डीप सब्जेक्ट आहे ऍक्च्युअल, की काय काय पाहिजे. जसं मी मगाशी बोललो की बऱ्याच वेळा आपण फोन रिसिव्ह करत नाहीत, आपण बिझी असेल तर आपण कॉल बॅक करत नाहीत, व्हेरीफाय पोस्ट टाकत नाही. आता बऱ्याच लोकांना काही फॉर्मॅट्स आम्ही रेडी करून दिलेले आहेत, तर फॉर्मॅट्समध्ये पोस्ट टाकायला पण टाइम नाहीये. मग मला एक लक्षात येत नाहीये की नक्की असे कुठं ते बिझी आहेत की त्यांना फॉर्मॅटमध्ये फक्त कॉपी पेस्ट करायचं, बाकी वेगळं काही नाही करायचंय. आणि दिवसातले 15 ते 20 मिनिटं, अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तुमचे कितीही तुमच्याकडे प्रॉपर्टीज असल्या तरी तुम्ही ते फॉर्मॅटमध्ये प्रोफेशनलिझमने टाकलं पाहिजे. नॉलेज जे आहे तर ते डेफिनेटली आपण घेत चालायचंय. त्याचबरोबर कॉलॅबोरेशन आपण करणार आहे. श्रेष्ठता, एक्सलन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकता. प्रामाणिकतेशिवाय आपण कुठल्याही फील्डमध्ये ग्रो करू शकत नाही. सेम ॲज इट इज रिअल इस्टेटमध्ये पण आपल्याला ग्रो करायचे असेल तर ह्या सगळ्या कोर व्हॅल्यूज आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे, ब्लाइंडली फॉलो करणं गरजेचं आहे. आणि आपण जर त्या फॉलो केल्या तर दुनियातली कोणतीच ताकद आपल्याला सक्सेस होण्यापासून रोखू शकत नाही. PLRA तुमच्या सोबत आहे आणि ही जस्ट सुरुवात आहे. इथून पुढे बऱ्याच गोष्टी होणार आहेत. डे बाय डे आपण ग्रो करणार आहोत आणि अपकमिंग 1 इयरमध्ये PLRA एक ब्रँड म्हणून आपल्यासमोर उभं राहणार आहे. जी कोर टीम आहे त्या सर्वांचं मी नक्कीच या ठिकाणी स्वागत करेल, आभार व्यक्त करेल. कारण की ही जी कोर टीम आहे सुरुवात झाली साधारणतः 1 महिन्यापूर्वी. संदीप सरांनी तर बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आधी केल्या होत्या, परंतु आपल्या ऑफिसला mysaleswale.comच्या ऑफिसला आपण 1 महिन्यापूर्वी एक सेशन संदीप सरांच्या माध्यमातून जस्ट डिस्कशनाच्या स्वरूपामध्ये सुरू केला. संदीप सरांच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण प्लॅनिंग केलं तर 30 ते 50 लोकांचंच आपलं नियोजन होतं, परंतु आपण थोडासा
काही गोष्टींना टाइम घेतला आणि टार्गेट घेतलं की आपल्याला 100 लोकांपर्यंत घेऊन जायचंय. सुरुवातीला असं वाटलं होतं की 100 येतील की नाही येतील, चला 50 आले तरी चालतील, परंतु तुम्ही सर्वांनी साथ दिली, विश्वास ठेवलात आणि त्या विश्वासाच्याच बेसवरती आज आपण 50ला आपण 150 घेऊन चाललोय. मला असं वाटतं याच्यापेक्षा बेस्ट सुरुवात कुठली असू शकणार नाही. तर स्टार्टअपला जर 150 लोकांचा समूह जर आपल्याबरोबर असणार आहे, तर संदीप सरांनी कोर टीमने जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न डेफिनेटली हजारांमध्ये जाणार आहे आणि याचा सर्वात जास्त फायदा जो होणार आहे तो आपल्या सर्वांना होणार आहे. तर तो फायदा घेत घेत आपल्याला आपलं जे योगदान आहे, म्हणजे इथं आपण टीममध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये योगदान देत चालायचंय. योगदान दिलं की त्याचे रिटर्न्स आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मिळतात. प्रत्येक ठिकाणी पैसाच मिळायला पाहिजे असं काही नाहीये. कधी कधी आशीर्वाद पण कामी येतात आणि ते आशीर्वाद आपल्याला असोसिएशनच्या माध्यमातून पण चान्स देतील स्वतःला आणि असोसिएशनला ग्रो करण्यासाठी. या ठिकाणी जे प्रेझेंटेशन आहे हे मी माझ्या लेवलवरती सक्सेसफुली ओव्हर करतो आणि पुढच्या पार्टसाठी मी सरांना विनंती करतो की नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. धन्यवाद. धन्यवाद अजित सर, आपण अतिशय